संकल्प केलेला एक संकल्प, आणि तो संकल्प असा आहे, मान आणि खटाव या दोन तालुक्यांच्या वतीनं आपल्या वडूज या ठिकाणी अधिक मासानिमित्त 750 वर्षे झाली माऊली ज्ञानोबरायांना. त्या काळामध्ये नामदेवराई त्या समकालीन संत होते. 350 वर्षे झाली जगद्गुरु तुकोबरायांना, आणि त्या संतांच्या ऋणातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. पण संतांच्या ऋणातून देव मुक्त होत नाही, आपल्यासारखे कोण मुक्त होणार आहे? तेव्हा त्या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधून आपल्या मान आणि खटाव या दोन तालुक्यामध्ये 24 मे ते 30 मे 7 दिवसाचा भव्य आणि दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह दोन तालुक्यांचा मिळून होणार आहे. त्या दोन तालुक्यामध्ये आपण कार्यक्रम करत असताना आपण सगळ्यांनी तन मन आणि धन, तन म्हणजे शरीर, धन म्हणजे पैसा, आणि मन म्हणजे अंतर्मन, काही ना काहीतरी आपलाही त्यामध्ये वाटा असावा. याप्रमाणे आपण सर्वांनी त्या गोष्टीमध्ये मदत करायचे. ऐका, त्या कार्यक्रमाचा मंडप नुसता 25 ते 30 लाख रुपयाचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जेवढ्या ओव्या आहेत त्या प्रत्येक ओवीला एक व्यक्तिवाचक त्या पारायणामध्ये बसणार आहे. त्याच पटीमध्ये गाणारे, वाजवणारे, व्यासपीठ चालक, कीर्तनकार, जेवढे जेवढे या आपल्या दोन तालुक्यामध्ये कलाकार आहेत ते सगळे कलाकार त्यामध्ये भाग घेणार आहेत. जे कीर्तनकार आहेत त्यांना सुरुवातीच्या मीटिंगमध्ये आपले 10,000 रुपये ठरले होते. पुन्हा काय काय कीर्तनकार म्हणले, महाराज तुमच्यासारखं सगळे वेळेला आम्हाला कार्यक्रम नसतात, तेव्हा एक 5,000 रुपयाची मदत आमच्याकडून म्हणून सर्रास ज्यांना देणगी जी आता देता येते त्यांनी द्याच, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी 5,000 रुपये प्रत्येक तालुक्यातल्या वारकऱ्यांनी द्यायचे. आणि जे आता हे मृदंग वाजवत आहेत, गाणारे कलाकार आहेत, ह्यांनी कंपल्सरी 2,500 रुपये द्यायचे. या कार्यक्रमासाठी कमीत कमी 2.5 कोटी रुपयेचा खर्च होणार आहे. 2 ते 2.5 कोटी रुपये. आणि ऐका, आता आपल्या गावामध्ये मारुतीचं मंदिर बांधून आपण अनेक दिवस झाले, पाहतो अपूर्व सोहळा आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा होणार आहे का? कधीच होणार नाही. मग हा असा अपूर्व सोहळा आपल्या डोळ्यात देखत आता या 24 मे 20 मेला सुरू होणार आहे. त्या 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त मदत देता येईल तेवढी आपण सर्वांनी मदत जाहीर करावी, असं मी सर्वांना आवाहन करतो. आता ऐका,